दारू पिऊन चित्रपटाचे शूटिंग करत होता आमिर खान. 15 वर्षांनंतर त्याच्या सहकारी अभिनेत्यांनी केली पोलखोल. सध्या माधवन त्याच्या नुकतीच रिलीज झालेल्या चैतानमुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे तो खलनायकाच्या भूमिकेत असून अजय लीड रोलमध्ये आहे. दरम्यान बियर बायसेप्स यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत माधवनने 2009 मध्ये रिलीज झालेल्या 3 इडियट्स चित्रपटाशी संबंधित एक घटना सांगितली आहे. उल्लेखनीय आहे की राजकुमार हिरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात माधवन सोबत आमिर खान आणि शर्मन जोशी दिसले होते. चित्रपटातील तिघांना लोकांनी खूप पसंत केले. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तुम्हाला एक सीन नक्कीच आठवेल, ज्यात तिन्ही कलाकार दारू पितात आणि त्याच्या कॉलेजच्या डायरेक्टरच्या घराबाहेर लघवी करतात. याच सीनशी संबंधित एक घटना माधवनने मुलाखतीत सांगितली आहे. त्या सीनसाठी तिघांनीही दारू प्यायली आणि त्यानंतर चित्रपटाचे शूटिंग केल्याचे त्याने उघड केले आहे. त्या सीनबद्दल बोलताना माधवन म्हणाला, दारू पिण्याची योजना आमिर खानची होती. तो म्हणाला होता की तुम्ही कधीही नशेत असल्यासारखे वागू नका, तुम्ही प्या आणि नॉर्मल दिसले पाहिजे. माधवन म्हणाला, आम्हाला 9 वाजता शूट करायचे होते. आमिरने प्लॅन बनवला आणि आम्ही 8 वाजता पिण्यास सुरुवात केली. 8:30 पावणे 9 पर्यंत आम्ही 3-4 पॅक प्यायलो, पण नंतर दिवे गेले. आम्हाला 2 तास लागतील असे सांगण्यात आले. तोपर्यंत आपल्या शरीरात अल्कोहोलची समान पातळी राखायची होती, पण बंगळूरच्या थंडीचा आपल्यावर पूर्णपणे वेगळा परिणाम होईल हे आम्हाला कळले नाही. माधवनने असेही म्हटले की जेव्हा ते दृश्य चित्रित करण्याची वेळ आली तेव्हा सर्व काही सामान्य होते. आम्हाला हे समजले नाही की डायलॉग बोलण्यासाठी आम्हाला 2 तास लागले आहेत. तथापि 3 इडियट्स बॉक्स ऑफिसवर सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला. या चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली होती. मित्रांनो, तुम्हाला जर बॉलिवूड, स्पोर्ट्स आणि देशाबद्दल रोजच्या रोज महत्त्वाच्या अपडेट्स हवे असतील तर तुमच्या भावाच्या मराठी चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.